बंद पडली गाडी. नमस्कार मित्रांनो, तुमची सुद्धा गाडी गर्दीतून ड्राईव्ह करत असताना म्हणजे चालू स्थितीत ज्यावेळी तुम्ही गर्दीतून गाडी पास करत असता, एखादा चौक क्रॉस करत असता किंवा एखादा सिग्नल क्रॉस करत असता किंवा टर्न घेत असता, ह्यावेळी तुमची सुद्धा गाडी बंद पडते. बरोबर आहे. चालू अवस्थेत गिअर वगैरे व्यवस्थित घेतलेला असता तुम्ही, तरी सुद्धा तुमच्याकडून गाडी बंद पडते. तर ही गाडी बंद पडण्याची कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावर उपाय कोणते आहेत? जर तुमच्याकडून सुद्धा चालू स्थितीत गाडी बंद पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात घ्यायची, गाडी बंद पडण्याची कारणं कोणती आहेत? 3 कारणं आहेत आणि 3 उपाय आहेत. हे 3ही कारणं आणि 3ही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार आहोत आज गाडी बंद पडण्याची कारणं आणि त्याच्यावरील उपाय. या तुम्हाला सांगतो मी सगळी कारणं. तर गाडी बंद पडण्याची 3 कारणं मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण आहे क्लच, दुसरं कारण आहे क्लच आणि तिसरं कारण आहे क्लच. उपाय कोणते कोणते आहेत? क्लच, क्लच, क्लच. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. आता सगळ्यात पहिलं कारण क्लच. क्लचमुळे का गाडी बंद पडते? ज्यावेळी तुम्ही गाडी पिकअप घेता, म्हणजे आता गाडी थांबलेल्या अवस्थेत आहे, थांबलेल्या अवस्थेत असताना आपण 2च गिअर ऑपरेट करतो, एकतर फर्स्ट गिअर अथवा रिव्हर्स गिअर. एकतर फर्स्ट गिअर किंवा रिव्हर्स गिअर. ह्या 2 गिअरला म्हणजे ज्यावेळी गाडी पूर्ण थांबलेल्या स्थितीत असते त्यावेळी आपण पिकअप करताना गाडी बंद पडते. तर हे पिकअप करताना बंद पडू नये म्हणून काय करायचं? तर पिकअप कशा पद्धतीने करायचं? वरती थंबनेल दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, आणि खालती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा देतोय तुम्हाला, ती जाऊन ओपन करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल पिकअप कशा पद्धतीने करायचं असतं. फक्त 1 मिनिटात शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवतो. या तर बघा, आता मी पिकअप करतोय. पिकअप करताना क्लच कशा पद्धतीने सोडतोय बघा. हा मी क्लच सोडून दिला, तर बघितला गाडी बंद पडली. का गाडी बंद पडली? कारण मी क्लच काय केला, पटकन सोडून दिला. म्हणजे ज्या रिदम मध्ये ज्या कॉन्स्टंट पॉइंटला मी क्लच ठेवायचा होता, पिकअप पॉइंटला, त्या पॉइंटला न ठेवल्यामुळे गाडी बंद पडली. तर मला काय करायचं आहे, हा ज्यावेळी मी क्लच दाबतोय त्यावेळी कॉन्स्टंट आणून पिकअप पॉइंटला ठेवायचा आहे, जेणेकरून गाडी बंद पडणार नाही चालू स्थितीत. आता दाखवतो बघा मी तुम्हाला. ही गाडी चालू केली बघा, पिकअप पॉइंटला आणून कॉन्स्टंट ठेवला क्लच मी. आता बंद पडली का बघा गाडी, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर लक्षात आलं तुमच्या, गाडी जर तुम्हाला चालू स्थितीत बंद पडून द्यायची नसेल तर तुम्हाला क्लच पिकअप पॉइंटला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. पूर्ण क्लच जर तुम्ही सोडून द्यायचा प्रयत्न केलात फर्स्ट किंवा रिव्हर्स गिअरला तर तुमच्याकडून गाडी बंद पडते. हे झालं पहिलं कारण आणि पहिला उपाय. आता दुसरं कारण गाडी बंद पडण्याचं, गाडी बंद पडली, ठीक आहे. आता दुसरं कारण काय आहे गाडी बंद पडण्याचं? तर मी काय केलं, गाडी मला थांबवायची होती, बरोबर, ह्या पॉइंटला आणून गाडी मला थांबवायची होती. तर गाडी थांबवताना मी काय केला, नुसता ब्रेक ऑपरेट केला. आपली गाडी आहे मॅन्युअल, बरोबर, आपल्या गाडीला गिअर आहेत, आपल्या गाडीला क्लच आहे, आणि ह्या कंडिशन मध्ये मी काय केलं, गाडी गिअरमध्ये असताना फक्त ब्रेकवर गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्याकडून गाडी बंद पडली. आता ही बंद पडू नये म्हणून काय करायचं आहे, मला गाडी थांबवताना क्लच दाबून ब्रेक दाबायचा आहे. या मी दाखवतो तुम्हाला कसं. तर आपली गाडी बंद पडू नये म्हणून काय करायचं आपल्याला, तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय बघा. आता फर्स्ट गिअरमध्ये आहे आपण आणि क्लच सावकाश सोडतोय मी. आता गाडी हळूहळू पुढे चालल्या, बरोबर आहे. ह्या कंडिशन मध्ये मला गाडी थांबवायची आहे. तर मी काय केला, क्लच दाबला, ब्रेक दाबला. गाडी बंद पडली का बघा? गाडी बंद पडली नाही. का गाडी बंद पडली नाही? कारण मी काय केलं, गाडी थांबवताना कुठल्याही गिअरमध्ये गाडी असू दे, पूर्ण क्लच दाबला मग ब्रेक दाबला, त्यामुळे गाडी बंद पडली नाही. तर ही गोष्ट कायम ध्यानात ठेवायची. गाडी कुठल्याही गिअरमध्ये असू दे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, रिव्हर्स, कुठल्याही गिअरमध्ये असू दे, गाडी जर तुम्हाला थांबवायची असेल तर पूर्ण क्लच दाबा मग ब्रेक दाबा, तुमची गाडी बंद पडणार नाही. लक्षात आलं तुम्हाला? हा झाला दुसरं कारण आणि दुसरा उपाय. आता जाऊया आपण तिसऱ्या कारणाकडे. तर आता आहे आपण समजून घेणार आहे तिसरं कारण गाडी बंद पडण्याचं. आता मी आहे फर्स्ट गिअरमध्ये, तर दुसरा गिअर घेतोय, गाडी बंद पडली. काय झालं, गाडी बंद पडली. का गाडी बंद पडली? कारण मी होतो फर्स्ट गिअरला आणि मला काय करायचं होता, सेकंड गिअर घ्यायचा होता, आणि मी घेतला कुठला गिअर, चौथा गिअर. या दाखवतो तुम्हाला. आता लक्षात घ्या,
माझं काय चुकलं तर मी फर्स्ट गिअरवरून सेकंड गिअरवर जाण्याऐवजी, म्हणजे हा माझा फर्स्ट गिअर होता, मी थोडी गाडीचा स्पीड वाढवला आणि सेकंड गिअर घ्यायचा प्रयत्न केला, तर सेकंड गिअर पडण्याऐवजी माझा फोर्थ गिअर पडला. त्यामुळे गाडी काय झाली, क्लच सोडल्यानंतर बंद पडली. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा तुमच्याकडून बाय मिस्टेक चुकीचा गिअर पडला, म्हणजे मला कुठला गिअर पाहिजे होता, सेकंड गिअर, आणि मी कुठला गिअर घेतला, फोर्थ गिअर. फोर्थ गिअरला स्पीड किती लागतो, 40, बरोबर ना, 40, 50, 60च्या पुढे स्पीड लागतो आपल्याला फोर्थ गिअरसाठी. आणि मी फोर्थ गिअर घेतला कधी, 20च्या स्पीडला. जिथं मला सेकंड गिअर घ्यायचा होता, चुकून माझ्याकडून फोर्थ गिअर पडला, त्यामुळे गाडी बंद पडली. आता ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्लचचा वापर करायचा आहे. म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं 3 कारण, त्यातलं तिसरं कारण, गाडी बंद पडण्याचं कारण क्लच. म्हणजे ज्यावेळी चुकीचा गिअर मी घेतल्या क्लच तसाच दाबून धरला असता तरी गाडी बंद पडली नसती. किंवा मला ज्यावेळी जाणवलं की गाडीचा चुकीचा गिअर पडलाय, त्या क्षणी जरी मी क्लच दाबला गेला असता तरी गाडी बंद पडली नसती. पण मी काय करायला पाहिजे होतो, क्लच दाबायला पाहिजे होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चुकून तुमच्याकडून चुकीचा गिअर पडला तर सगळ्यात पहिलं काम करायचं, क्लच दाबून धरायचा, म्हणजे तुमच्याकडून गाडी बंद पडणार नाही. तर ही झाली 3 कारणं आणि हे झाले 3 उपाय. काय, गाडी बंद पडण्याची 3 कारणं कोणती, क्लच, क्लच, क्लच. म्हणजे जर तुम्ही पिकअप व्यवस्थित घेत नसाल, तुमच्याकडून गाडी बंद पडेल. जर तुम्ही गाडी थांबवताना नुसताच ब्रेक ऑपरेट कराल, म्हणजे क्लच न दाबता ब्रेक दाबाल, तरी तुमच्याकडून गाडी बंद पडते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, जर समजा चुकीचा गिअर तुमच्याकडून पडला, तर चुकीचा गिअर पडल्यानंतर जरी तुम्ही क्लच पटकन दाबलात तरी तुमच्याकडून गाडी बंद पडणार नाही. 3 कारणं आणि 3 उपाय. जर तुम्हाला ही 3 कारणं आणि 3 उपाय आवडले असतील तर आत्ताच्या आत्ता ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांची गाडी सारखी सारखी बंद पडते गर्दीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.